एखाद्या विशिष्ट प्रजातीचं वृक्षाचं बीज आपण जमिनीमध्ये लावतो. जसं बीज असेल, जशी त्या बीजाची प्रजाती असेल, त्याला अनुसरून ते बीज हळूहळू वृक्षामध्ये रूपांतरित होतं. जसं की आंब्याचं बीज आंब्याचा वृक्ष निर्माण करतं, फणसाचं बीज फणसाचा वृक्ष निर्माण करतं. आंब्याच्या किंवा फणसाच्या बीजामध्ये त्याचे विशिष्ट गुणधर्म आहेत किंवा त्याची स्वतःची अशी अतिविशिष्ट गुणसूत्र आहेत. त्या गुणसूत्रांना किंवा गुणधर्मांच्या अनुषंगाने त्या बीजाचं रूपांतरण पुढे त्या विशिष्ट प्रजातीच्या वृक्षामध्ये होतं. तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की विशिष्ट प्रकारचा फळ हे विशिष्ट ऋतूमध्ये जर उगवलं किंवा विशिष्ट प्रदेशामध्ये जर ते लावलं तर त्या वृक्षाचं सर्वोत्कृष्ट प्रतीचं फळ जे आहे ते विशिष्ट ऋतूमध्ये आणि विशिष्ट प्रदेशामध्येच आपल्याला मिळतं. जसं की आंबा, फणस ही जी फळं आहेत ती कदाचित कोकणामध्ये किंवा उष्ण कटिबंधामध्ये सगळ्यात उच्च प्रतीची किंवा सर्वोत्कृष्ट प्रतीची येतात. कदाचित ह्याच आंब्याचं बीज किंवा फणसाचं बीज आपण जर वाळवंटामध्ये लावलं तर तिथे सुद्धा आंब्याचं किंवा फणसाचं बीज नक्कीच वृक्षामध्ये रूपांतरित होईल किंवा आंबा किंवा फणस त्याला सुद्धा तिथे लागतील. पण उष्ण कटिबंधामध्ये कोकणासारख्या परिस्थितीमध्ये जिथे जास्ती मोठा पावसाळा असतो, सगळ्या प्रकारची मूलद्रव्ये किंवा खनिजे ज्या प्रकारे त्या वृक्षांना मिळतात त्याला अनुसरून त्यांचं भरण पोषण होतं आणि सर्वोत्कृष्ट प्रतीची आंब्याची किंवा फणसाची जशी फळं कोकणामध्ये येतात तशी कदाचित किंवा नक्कीच वाळवंटामध्ये नाही येणार. कारण वाळवंटामध्ये जर ते झाड आपण लावलं किंवा वृक्ष आपण लावला तर जी जीवनसत्व कोकणातल्या मातीमध्ये त्या आंब्याच्या किंवा फणसाच्या वृक्षाला मिळतील किंवा मिळतात ती वाळवंटामध्ये नाही मिळणार. आंब्याचं झाड वाळवंटामध्ये सुद्धा आंबेच देणार किंवा फणसाचं झाड वाळवंटामध्ये सुद्धा फणसच देणार. त्याचं ईड लिंबू किंवा अन्य फळामध्ये रूपांतरण नाही होणार. पण त्याची जी सर्वोत्कृष्टता आहे, त्याची जी सर्वोत्कृष्ट प्रत आहे ती तुम्हाला कोकणातच मिळेल, वाळवंटामध्ये नाही मिळणार. माणसाचं सुद्धा असंच असतं. माणसाचं आयुष्य किंवा चारित्र्य हे त्याच्या सभोवतालच्या वातावरणावरनं घडत असतं. विशेषतः आपण कुठल्या लोकांच्या संगतीमध्ये असतो त्याच्यावरून आपलं चारित्र्य घडत असतं. मग कुटुंबीय असतील, मित्रमैत्रिणी असतील किंवा सतत ज्या लोकांबरोबर आपण काम करतो त्यांचं चारित्र्य जसं असेल तसंच आपलं चारित्र्य सुद्धा घडत असतं. मुळात चारित्र्याची गरज आहे का हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण ज्यांना असं वाटतं की आपलं चारित्र्य विशुद्ध असलं पाहिजे, आपलं जीवन निर्मळ असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या व्यक्तीसुद्धा
तितक्याच पवित्र, चांगल्या असल्या पाहिजे, निस्वार्थी असल्या पाहिजेत, त्यागी असल्या पाहिजेत. असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपली संगत स्वतःहून निवडायला हवी. आपण कोणाबरोबर उठबस करायची, कोणाबरोबर मैत्री करायची, कोणाबरोबर बोलायचं, कोणाबरोबर सतत वावरायचं, हे आपण ठरवायला पाहिजे आणि ते अंमलात आणायला पाहिजे. किंबहुना आपल्या जवळचे जे 4-5 लोक असतात, ज्यांच्याबरोबर आपण सतत वावरत असतो, त्यांचं सूक्ष्म अवलोकन करून, त्यांची भाषा किंवा त्यांची वर्तणूक बघून आपण ठरवलं पाहिजे की आपलं चारित्र्य त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे का? की आपलं चारित्र्य त्यांच्यापेक्षाही शुद्ध किंवा पवित्र असलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण आपलं जीवन घडवू शकतो. बऱ्याचदा असा प्रश्नसुद्धा होऊ शकतो की एखादी विशिष्ट व्यक्ती विशिष्ट धर्मामध्ये, जातीमध्ये किंवा समाजामध्ये, परिस्थितीमध्ये जन्माला येते. त्याच्या सभोवतालचे सगळेच लोक किंबहुना जवळ-जवळ सगळेच लोक चांगले वाईट असतात. अशा परिस्थितीमध्ये जिथे आपल्याला चांगलं बनणं पॉसिबल नसतं किंवा स्वतःला चांगलं बनवणं पॉसिबल नसतं, शक्य नसतं, अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे? एक उदाहरण मी इथे देऊ इच्छितो. एखाद्या कुंडीमध्ये आपण जेव्हा झाड लावतो, छोट्याशा कुंडीमध्ये माती घालून, झाडाला पाणी घालतो. कुंडीमध्ये जे लावलेलं झाड असतं, त्याचं प्रचंड वृक्षामध्ये रूपांतरण नाही होऊ शकत. काय बरं असेल कारण त्याचं? कुंडीमधले लावलेले झाड हे प्रचंड वृक्षामध्ये, वटवृक्षामध्ये किंवा पिंपळासारख्या अजस्त्र वृक्षामध्ये का रूपांतरण नाही होऊ शकत? कारण त्याला मिळालेली जी आजूबाजूची परिस्थिती आहे, माती आहे, कुंडी आहे, ती फारच छोटी आहे, लिमिटेड आहे. त्याच्यामुळे ते झाडसुद्धा लिमिटेडच वाढणार. ते फार मोठं नाही होऊ शकत. मग त्याचं बीज कुठलंही असो. पिंपळाचं झाड पिंपळाचं बीज पिंपळाचंच झाड बनवणार किंबहुना वडाचं झाड वटवृक्षच बनवणार. पण त्याचा जो अवाढव्य आकार जसा सामान्यतः व्हायला पाहिजे तसा तो कुंडीमध्ये नाही होणार. कारण त्याचं क्षेत्रच मुळी मर्यादित आहे त्या कुंडीमध्ये. त्याला मिळणारी माती, त्याच्यामधनं मिळणारी खनिज द्रव्ये किंवा मूलद्रव्ये ही फारच मर्यादित आहेत. त्याच्यामुळे त्याची वाढ नक्कीच खुंटणार. पण असं का? आपण तेवढ्या पुरतंच वाढायचं का? त्याच परिस्थितीत राहायचं का? चांगलं बनायचं नाही का? विशुद्ध चारित्र्य असलेले, निर्मळ मन असलेले व्हायचं नाही का? व्हायला पाहिजे. प्रत्येकाला तो अधिकार आहे. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसामधले सगळ्यात श्रेष्ठ असे गुणधर्म आपल्यामध्ये असायला पाहिजे. सर्वश्रेष्ठ असं चारित्र्य आपल्यामध्ये असायला पाहिजे आणि ते बनवण्याचा अधिकार आपल्याला आहे. पण परिस्थिती कशी निर्माण करायची? या कुंडीमध्ये जेव्हा झाडाची मुळं किंवा त्या वृक्षाची मुळं खूप मर्यादित स्वरूपामध्ये वाढतात, त्याच्यामुळं त्याचं आयुष्य संकुचित होतं, त्याचं क्षेत्र संकुचित होतं. पण एखादं मूळ त्या कुंडीमधून बाहेर आलं आणि ते जमिनीमध्ये पसरलं, तर पुन्हा ती मुळं जी आहेत, ती बाहेरच्या जमिनीमधनं मूलद्रव्ये किंवा खनिज द्रव्ये शोषून घेऊन त्या मर्यादित अशा वाढलेल्या कुंडीतल्या झाडाचं प्रचंड मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरण करू शकतात. तसंच आपल्या आयुष्यामधले जे लोक आहेत, कुटुंबीय असतील, मित्रमैत्रिणी असतील, ते कितीही वाईट असतील, त्यांना आपण काही कारणास्तव त्यागू शकत नसू. पण एखादा जर तुम्हाला चांगला आयुष्यामध्ये मार्गदर्शन करणारा विशुद्ध चारित्र्य असलेला माणूस मिळाला किंवा मार्गदर्शक मिळाला, तर तुमचं आयुष्यसुद्धा नितांत निर्मळ होऊन जाऊ शकतं. मग त्याच्यासाठी स्वतःला, आपल्या सभोवतालच्या परिस्थितीला दोष देण्याची गरजच नाही. 5 माणसं आपल्या सभोवतालची वाईट असतील, अशुद्ध चारित्र्याची असतील, अपवित्र असतील, म्हणून काय झालं? एखादी व्यक्ती जरी आपल्या आयुष्यात शुद्ध चारित्र्याची असली, तर आपलं आयुष्य नितांत निर्मळ, सुखी, समृद्ध होऊन जाऊ शकतं.
आपल्या आयुष्याचं जे जे काही म्हणून गंतव्य आध्यात्मिक पुरुषांनी सांगून ठेवलं आहे की नितांत निर्मळ असं चित्त घेऊन हे जग आपण सोडून गेलं पाहिजे, किंवा जगताना सुद्धा शुद्ध विशुद्ध मनाने विचारांनी जगलं पाहिजे. हे तत्त्व जे महापुरुषांनी सांगितलं आहे ते आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहून घडवू शकतो. आपणच आपले मार्गदर्शक होऊ. आपणच आपली संगती निवडून. आपली संगत महत्त्वाची असते. आपण कुठल्या लोकांची मैत्री करतो, कुठल्या लोकांमध्ये राहतो, कुणाला खुश करण्याचा प्रयत्न करतो, कुणाकडून खुश होतो, कुणाच्या संगतीमध्ये खुश होतो, या सगळ्यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं. आयुष्यामध्ये बरंचसं काही मिळवलं जाऊ शकतं किंवा मिळवायला हवं. पैसा, प्रसिद्धी, अनेक लौकिक वस्तूंचा सुखोपभोग घेण्याकडे आपली जी प्रवृत्ती असते, थोड्याफार प्रमाणावर आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो आपल्या अंतरातली जी वासना आहे तिला शमवण्यासाठी. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अनंत काळासाठी आपल्याला गुरफटवून टाकणार आहेत. या गोष्टींना अंत नाही. देर इज नो एंड टू द डिझायर्स. तुम्ही कितीही चांगलं खा, कितीही सौंदर्याचा उपभोग घ्या, संपत्तीचा उपभोग घ्या, त्याची जी लालसा आहे ती न सुटण्यासारखी आहे. केवळ एकच गोष्ट आपल्याला शांत, सुंदर, निर्मळ, सुखी बनवू शकते. ती म्हणजे आपल्या चित्ताला निर्मळ ठेवणे. एकतर ध्यानातनं किंवा आपण ज्यांच्या संगतीमध्ये असतो त्या लोकांना जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यामध्ये निवडून.